Hey student, this is Pooja Bhosle here. So, in this lecture we are going to see third important method of measurement of elasticity of demand, that is point method or geometrical method, because point method is also called as geometrical method. It is depend upon the graph. Okay, so please study this method with the help of graph, then you will understand that what is actual mean by point method. Okay, see, the point method of measuring price elasticity of demand was also devised by Professor Alfred Marshall. ज्याप्रमाणे आउटले मेथड ही अल्फ्रेड मार्शल यांनीच दिलेली आहे, तर ही पॉइंट मेथड देखील अल्फ्रेड मार्शल यांनीच डेव्हलप केलेली आहे, डिवाइज्ड केलेली आहे. This method is used to measure the price elasticity of demand at any given point in the curve. ओके, तर ही जी मेथड आहे ती कर्ववरती डिपेंड करते. जेव्हा तुम्ही डिमांड कर्व ड्रॉ करणार आहात, ओके, आपण शिकलेलं आहे की डिमांड कर्व कशा पद्धतीने ड्रॉ करायची असते. येते लक्षात. आपल्या सिलेबसच्या सुरुवातीला, आपल्या या चॅप्टरच्या सुरुवातीला जो पॉईंट होता तो होता डिमांड, अँड देन आपण लॉ ऑफ डिमांड स्टडी केलेला आहे. लॉ ऑफ डिमांडमध्ये सुद्धा आणि डिमांड या कॉन्सेप्टमध्ये सुद्धा तुम्ही स्टडी केलेला आहे की कशा पद्धतीने आपण डिमांड कर्व ही ड्रॉ करू शकतो. तुम्ही कुठल्याही प्रोडक्टची डिमांड कर्व जेव्हा ड्रॉ करणार आहात, येते लक्षात, तो जी कर्व तुम्ही ड्रॉ केलेली आहे त्या कर्ववरनं तुम्ही काय करू शकता, इलास्टिसिटी ऑफ डिमांड फॉर द पर्टिक्युलर प्रोडक्ट फाइंड आउट करू शकता विथ द हेल्प ऑफ अ पॉइंट मेथड. जेव्हा तुम्ही ही ग्राफ ड्रॉ करणार आहात त्यानंतर तुम्ही एक मिड पॉईंट घ्यायचा आहे त्या ग्राफवरती. येते लक्षात. जी तुम्ही डी ही डिमांड कर्व ड्रॉ केलेली आहे त्याच्यावरती तुम्हाला काय करावं लागेल, एक मिड पॉईंट घ्यावा लागेल आणि त्या मिड पॉईंटच्या हेल्पने तुम्ही काय करू शकता, तर इलास्टिसिटी ऑफ डिमांड फाइंड आउट करू शकता. According to this method, elasticity of demand will be different on each point of the demand curve. तुम्ही जी ग्राफ किंवा जो डिमांड कर्व तुम्ही ड्रॉ केलेला असेल त्यावरती जे जे पॉईंट्स असतील, येते लक्षात, त्या प्रत्येक पॉईंटसाठीचं इलास्टिसिटी ऑफ डिमांड तुम्ही आरामात फाइंड आउट करू शकता विथ द हेल्प ऑफ पॉईंट और geometrical method. Thus, this method is applied when there is a small change in price and quantity demanded of the commodity. ही मेथड जी आहे ती फक्त त्याच ठिकाणी यूजफुल असणार आहे ज्या ठिकाणी स्मॉल चेंजेस झालेले असतात बिकॉज ऑफ द चेंज इन प्राइस इन अ क्वांटिटी डिमांडेड. ओके, सी, according to this method, price elasticity of demand is mathematically expressed as PED is equal to lower segment of demand curve. What is it? Lower segment of demand curve divided by upper segment of demand curve. ओके, ज्या पद्धतीने आपण पॉईंट मेथड पर्सेंटेज मेथडमध्ये पाहिलेलं होतं की चेंज इन प्राइस डिवायडेड बाय क्वांटिटी डिमांडेड. ओके, तर हे कशा पद्धतीचं होतं की प्राईसमध्ये चेंज झाल्यामुळे क्वांटिटी डिमांडेडमध्ये काय चेंज झालेलं आहे याच्यानी आपण काय केलेलं होतं, स्टडी केलेलं होतं की कशा पद्धतीचा इलास्टिसिटी ऑफ डिमांड आहे. परत आपण आउटले मेथडमध्ये काय पाहिलेलं होतं, तर चेंज झालेला आउटले डिवायडेड बाय ओरिजिनल आउटले, म्हणजे काय, तर चेंज झालेलं एक्सपेंडिचर डिवायडेड बाय ओरिजिनल एक्सपेंडिचर, म्हणजे पूर्वीचं इनिशियल एक्सपेंडिचर म्हणू शकता तुम्ही. ओरिजिनल इट मीन्स दॅट इनिशियल एक्सपेंडिचर. तर बदललेल्या एक्सपेंडिचरला तुम्ही आपल्या इनिशियल एक्सपेंडिचरनी डिवाइड केलं तर त्यानंतर जे तुम्हाला पॉईंट्स मिळतात ते जर 1पेक्षा जास्त असतील तर इलास्टिसिटी ऑफ डिमांड काय म्हटलेली होती, ग्रेटर दॅन युनिटी. राईट. जर ते एक्सपेंडिचरचं पर्सेंटेज तुम्हाला इक्वल टू 1 पाहायला मिळालं तर युनिटी म्हटलेलं होतं. जर तेच परत तुम्हाला एक्सपेंडिचर हे लेस दॅन 1 पाहायला मिळालं तर लेस दॅन युनिटी म्हटलेलं होतं. हे आपण आपल्या आउटले मेथडमध्ये स्टडी केलेलं आहे. इट मीन्स दॅट त्या ठिकाणी काय केलं, आपण आउटलेचं पर्सेंटेजवरनं ठरवलं किंवा आउटलेच्या रेशोवरनं आपण ते ठरवलेलं होतं. तर या ठिकाणी आपण पॉईंट मेथडमध्ये काय करणार आहोत, तर लोअर सेगमेंट जे असेल, जे कुठला पण पॉईंट जे सेगमेंट ग्राफवरती मिळतं आहे तुम्हाला ते लोअर असेल तर त्याला
जे जास्त सेगमेंट असेल, अप्पर सेगमेंट असेल, त्याने डिवाइड करायचं आहे आणि देन तुम्हाला डिसाईड करायचे ते लेस दॅन 1 आहे, ग्रेटर दॅन 1 आहे. त्यावरती तुम्ही काय करू शकता, इलास्टिसिटी फाइंड आउट करू शकता. ओके, तर प्रत्येक मेथडमध्ये तुम्हाला थोडीशी सिस्टीम चेंज दिसणार आहे, बट तुम्ही कंपॅरिझन सेम पद्धतीने करता आहात. हाऊएव्हर द मेथड ऑफ कॅल्क्युलेटिंग PED depends upon the nature of demand curve. It is totally depend upon what nature of demand curve. ओके, तर लिनियर डिमांड कर्व आहे का किंवा कन्व्हेक्स डिमांड कर्व आहे का, या पद्धतीच्या कर्ववरती ते काय करतं, डिपेंड करतं. These methods are explained in a next page. सी, तर आपण काय करणार आहोत, या ठिकाणी लिनियर पद्धतीचं नेचर पाहणार आहोत. लिनियर डिमांड कर्ववरती आपण स्टडी करणार आहोत पॉईंट मेथड, सो दॅट की तुम्हाला इझिली अंडरस्टँड करता येईल. Price elasticity on a linear demand curve. If the demand curve is linear in a nature, PED is simply calculated by applying the expression given below. आत्ताच आपण स्टडी केलेला आहे, सेम आहे. लोअर सेगमेंट ऑफ डिमांड कर्व डिवायडेड बाय अप्पर सेगमेंट ऑफ डिमांड कर्व. आता हे लोअर सेगमेंट अँड अप्पर सेगमेंट काय असतं हे व्यवस्थित आपण पाहूया. सी, हे कर्व पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मी नेमकं काय सांगते. ओके, या ठिकाणी तुम्हाला काय पाहायला मिळते पहा, MN इज अ लिनियर डिमांड कर्व. ही कॉन्व्हेक्स पद्धतीची नाही, लिनियर डिमांड कर्व आहे. पहा, सरळ अशा पद्धतीची डिमांड कर्व आहे, त्यामुळे या कर्वला तुम्ही काय म्हणू शकता, लिनियर डिमांड कर्व. अँड P इज अ मिडल पॉईंट. हिअर इज अ P हा कसा पॉईंट आहे, मिड पॉईंट आहे या कर्वचा. इथे लक्षात, P हा मिड पॉईंट आहे कर्वचा, कारण ही जी कर्व आहे जी तुम्ही पाहताय MN नावाची, ही कर्व हा जो P पॉईंट आहे तो काय करतो, 2 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करतो. त्यामुळे याला काय म्हटलं जातं, मिड पॉईंट असं म्हटलं जातं. येते लक्षात. आपण या ठिकाणी काय करूया, ही जी कर्व आहे ही किती सेंटीमीटरची आहे ते आपण या ठिकाणी क्लिअर करू, देन तुम्हाला अंडरस्टँड करणं जास्त इझी जाईल. तर काय करूया आपण, M to A. ओके, अगोदर पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. या ठिकाणी M पॉईंट पाहायला मिळतो, या ठिकाणी A पॉईंट पाहायला मिळतो. P पॉईंट मिडल पॉईंट आहे, नंतर B पॉईंट आहे, अँड देन परत N पॉईंट पाहायला मिळतो. येते लक्षात. तर आपण काय करूया, M to A पर्यंत 2 सेंटीमीटर करूया. परत A to P पर्यंत 2 सेंटीमीटर आहे असं समजू. परत P to A पर्यंत 2 सेंटीमीटर आहे, अँड देन B to N पर्यंत 2 सेंटीमीटर आहे. येते लक्षात. त्यामुळे ही जी पूर्ण कर्व आहे ती टोटल किती सेमीची आहे, 2 + 2 + 2 + 2 8 सेंटीमीटर. ओके, इतकी आहे असं कन्सिडर करू, जेणेकरून तुम्हाला अंडरस्टँड करायला, स्टडी करायला इझी जाईल. बाकी काही याचा हेतू नाही. येते लक्षात. वन्स अगेन इरेज करूया आपण या ठिकाणी. ओके, हेच फक्त तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचे की हे कशा पद्धतीचं असणार आहे. हे मिड पॉईंट फक्त लक्षात ठेवा या ठिकाणी. ओके, P इज अ मिड पॉईंट. तर पहा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, लोअर सेगमेंट ऑफ डिमांड कर्व डिवायडेड बाय अप्पर सेगमेंट ऑफ डिमांड कर्व. पण या ठिकाणी तुम्ही अगोदर काय करणार आहात, तर मिड पॉईंट कशा पद्धतीचा आहे पाहणार आहात. इट मीन्स दॅट की मिड पॉईंट काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, MP कुठं आहे पहा, इथून इथंपर्यंत तुम्हाला MP पाहायला मिळेल, डिवायडेड बाय P to N. ओके, इट मीन्स दॅट NP. ओके, तर हे दोन्ही पण कसे आहेत, तर इक्वल आहेत. ओके, 2 + 2 4 डिवायडेड बाय 2 + 2 4 इज इक्वल टू काय येईल, 1 येईल. इट मीन्स दॅट P हा काय पाहायला मिळतो, त्या तुम्हाला या ठिकाणी मिड पॉईंट म्हणून पाहायला मिळतो. क्लिअर आहे. तर आपण नेक्स्ट पाहूया या ठिकाणी. वन सेकंड. ओके, दिस इज इट. वन सेकंड. ओके, सी, आपण काय पाहिलं आता, लास्ट डायग्राममध्ये आपण पाहिलेलं आहे की मिड पॉईंट कशा पद्धतीचा होता. कारण आपण काय केलेलं आहे, ही जी कर्व आहे ती काय आहे, 8 सेंटीमीटरची आहे. प्रत्येक सेगमेंट जो आहे तो किती आहे, 2 सेंटीमीटरचा आहे. येते लक्षात. M to N. ओके, M to N किती आहे, 2 सेमी आहे. A to P 2 सेमी आहे. P to B 2 सेमी आहे. आणि B to N
किती आहे 2 सेमी आहे. इट मीन्स दॅट टोटल काय सांगितलं मी 8 सेमी आहे. तर पाहू आपण की ॲट पॉईंट ए पॉईंटला कशा पद्धतीचा तुम्हाला या ठिकाणी इलास्टिसिटी पाहायला मिळेल. ती लेस दॅन 1 आहे, ग्रेटर दॅन 1 आहे, इन्फिनाईट आहे, 0 आहे. कशी आहे ते या ठिकाणी आपण स्टडी करूया. सी फर्स्ट इज पॉईंट ए पॉईंटला इलास्टिसिटी कशा पद्धतीची आहे. कुठे पहा ए पॉईंट आपला ए पॉईंट या ठिकाणी तुम्हाला इथे पाहायला मिळेल. ओके सी ए पॉईंटला काय आहे तर सेगमेंट पहा तुम्ही. सेगमेंट कशा पद्धतीने पाहणार आहात या ठिकाणी तुम्ही तर 2 सेगमेंट आहेत. आपला रूल काय सांगतो एक मिनिट आपण मागे जाऊया त्यामुळे तुम्हाला आणखी लक्षात येईल. हां पहा काय म्हटलेलं आहे. सर्वप्रथम तुम्हाला कुठला सेगमेंट घ्यायचा आहे लोअर सेगमेंट वरती घ्यायचं आहे आणि अप्पर सेगमेंट हा तुम्हाला खाली घ्यायचं आहे. येते लक्षात. लोअर सेगमेंट वरती असणार आहे आणि जो लहान सेगमेंट असेल तो काय असणार आहे वरती आणि जो मोठा सेगमेंट असणार आहे तो खाली असणार आहे. येते लक्षात. सी परत आपण जाऊया या ठिकाणी. सो यामध्ये तुम्हाला लोअर सेगमेंट कुठला पाहायला मिळतो पहा आणि अप्पर सेगमेंट कुठला पाहायला मिळतोय. त्यानुसार तुम्ही काय करू शकता या ठिकाणी फॉर्म्युला यूज. ओके सी या ठिकाणी क्लिअरली सांगितलेलं आहे कुठला सेगमेंट हा अप्पर सेगमेंट आहे आणि कुठला हा लोअर. ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहा या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे पी पासून एन पर्यंतचा जो सेगमेंट आहे तो काय आहे लोअर सेगमेंट आहे. म्हणजे पी पॉईंटच्या खाली असलेला सेगमेंट हा लोअर सेगमेंट आणि पी पासून वरती असलेला सेगमेंट म्हणजे काय आहे अप्पर सेगमेंट आहे. येते लक्षात. या पद्धतीचे सेगमेंट तुम्हाला पाहायला मिळतील. तर काय सांगितलेलं आहे आपला फॉर्म्युला काय सांगतो लोअर सेगमेंट तुम्हाला काय करायचं आहे वरती घ्यायचं आहे. सो लोअर सेगमेंट कुठला आहे पहा AN. ओके जर आपण एक मिनिट हे अननेसेसरी पार्ट पूर्ण रिलीज ठिकाणी करते त्यामुळे अंडरस्टँड करणं इझी जाईल. सी काय आपल्याला स्टडी कुठला पॉईंट करायचा आहे ए पॉईंट स्टडी करायचा आहे या ठिकाणी. येते लक्षात. तर तुमच्याकडे 2 पार्ट आहेत. वरती आहे अप्पर पार्ट हा आहे लोअर पार्ट. तर लोअर पार्ट आपण घेऊया. लोअर पार्ट इट मीन्स दॅट ए पासनं एन पर्यंतचा पार्ट हा लोअर पार्ट आहे. सो AN. ओके अप्पर पार्ट ए पासून एम पर्यंतचा AM. चला तर मग आपण आता सेंटीमीटरमध्ये घेऊया. आपल्याकडे आहे पूर्ण डाटा. एक सेगमेंट म्हणजे एक छोटासा सेगमेंट किती 2 सेमीचा आहे. AN इट मीन्स दॅट AN मध्ये किती छोटे छोटे सेगमेंट आहेत 2 2 2 6 डिवायडेड बाय हा जो AMचा सेगमेंट आहे तो फक्त 2 सेंटीमीटरचा आहे. येते लक्षात. म्हणजे ओके 3 इतकं काय आलेलं आहे तुमचं आन्सर या ठिकाणी पाहायला मिळतं जे की ग्रेटर दॅन 1 आहे. क्लिअर आहे. हे जे 3 तुम्ही फाइंड आउट केलेलं आहे ते ग्रेटर दॅन 1 आहे. इट मीन्स दॅट या ठिकाणी इलास्टिसिटी कशी आहे ग्रेटर दॅन 1 आहे. येते लक्षात. म्हणजे ज्या ठिकाणी ही इलास्टिसिटी जी असते ती ग्रेटर दॅन 1 असते त्याला आपण काय म्हणतो ग्रेटर दॅन युनिटी. क्लिअर आहे. आतापर्यंत स्टडी केलेलं आहे तुम्ही. एकपेक्षा जास्त जर इलास्टिसिटी जर तुमची मिळत असेल तुमच्याकडे आन्सर येत असेल 1 पेक्षा जास्त देन त्या ठिकाणी ग्रेटर दॅन युनिटी अशा पद्धतीची काय असते इलास्टिसिटी अवेलेबल असते. पॉईंट पीला आपण पाहिलेला आहे म्हणजे PM डिवायडेड बाय PN पाहिलेला आहे. त्या ठिकाणी युनिटी टाईपची इलास्टिसिटी आपण पाहिलेली आहे. सो लेट्स सी द नेक्स्ट वन. ओके हे झालं आपलं पॉईंट ए बद्दल. तर आता आपण पाहूया पॉईंट. ओके 1 सेकंड. तर आता पाहू आपण पॉईंट बी. ओके पॉईंट बीला कशा पद्धतीचे आहे पॉईंट बी कुठे आहे या ठिकाणी पॉईंट बी पाहायला मिळतो. पॉईंट बी हा डिवाइड करतो कर्वला 2 सेगमेंटमध्ये. हे इथंपर्यंतचं एक सेगमेंट अँड देन हे एक सेगमेंट. तर लोअर सेगमेंट हे लोअर सेगमेंट आहे आणि हे अप्पर सेगमेंट आहे. तर फॉर्म्युला काय सांगतो आपला वरती आपल्याला घ्यायचे लोअर सेगमेंट इट मीन्स दॅट BN. ओके डिवायडेड बाय जे अप्पर सेगमेंट आहे ते काय आहे BM आहे BM. ओके तर BM मध्ये किती पार्ट्स आहेत 3 पार्ट्स आहेत 2 2 2. इट मीन्स दॅट BN हा फक्त 2 असेल अँड डिवायडेड बाय BM हा काय आहे 6 आहे. येते लक्षात. म्हणजे अप्पर पार्ट या ठिकाणी जास्त आहे लोअर पार्टपेक्षा. तर
या ठिकाणी क्लिअर कट तुम्ही सांगू शकता की जो काही आपल्या या ठिकाणी पर्सेंटेज येणार आहे, या ठिकाणी आन्सर येणार आहे, ते आन्सर काय असणार आहे, 0 पॉईंट समथिंग असणार आहे. ओके, 0.3. ओके, इट मीन्स दॅट असं काहीतरी आन्सर येईल या ठिकाणी. ओके, 0.32. ओके, तर हे लेस दॅन काय असणार आहे, सॉरी इट इज लेस दॅन. ओके, नॉट ग्रेटर दॅन. तर लेस दॅन काय असणार आहे, 1 असणार आहे. येते लक्षात. म्हणजे या ठिकाणी पॉईंट बीला जे काही इलास्टिसिटी आहे ते काय आहे, लेस दॅन 1 आहे. ज्या ज्या ठिकाणी इलास्टिसिटी ऑफ डिमांड हे लेस दॅन 1 येतं त्या ठिकाणी इलास्टिसिटी कशा पद्धती असते, लेस दॅन युनिटी असते. यातल्या लक्षात, 1 पेक्षा कमी असेल तर लेस दॅन युनिटी असेल. कारण या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे की पॉईंट बीला इलास्टिसिटी ऑफ डिमांड ही कशी पाहायला मिळते, लेस दॅन 1 पाहायला मिळते. इट मीन्स दॅट इट इज अ लेस दॅन युनिटी. ओके, तर हा पॉईंट देखील क्लिअर झाला तुमचा. तर आपण ग्राफच्या मदतीने हा पॉईंट्स किंवा ही इलास्टिसिटी फाइंड आउट करतो आहोत. लेट सी द नेक्स्ट वन. ओके, सी दिस इज पॉईंट एम. पॉईंट एम कुठे आहे पहा ग्राफवरती, या ठिकाणी तुम्हाला पॉईंट एम पाहायला मिळतो. तर पॉईंट एमसाठी हा पूर्ण ग्राफ जो आहे किंवा हे जे पूर्ण कर्व आहे ती कशा पद्धतीने डिवाईड करणार आहात तुम्ही, तर अप्पर पार्ट कुठे आहे पहा, याच्या वरती कुठला पार्ट तुम्हाला पाहायला मिळतो का, एमच्या वरती आहे कुठला पार्ट, नाही. तर आपण काय करतो, आपला फॉर्म्युला काय सांगतो, लोअर पार्ट घ्या अगोदर. लोअर पार्ट काय आहे, एम जे आहे आपल्याकडे, जे एम अवेलेबल आहे त्याच्या खाली असलेला सगळा पार्ट या ठिकाणी काय होईल, या ठिकाणी अप्पर पार्ट होईल. येते लक्षात. लोअर पार्ट कुठला होणार आहे, तर एम एन इतकाच पार्ट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. CMN डिवायडेड बाय 0, कारण काही अवेलेबलच नाही अप्पर पार्टसाठी. तर या ठिकाणी जे काही येणार आहे आन्सर ते काय असेल, इन्फिनाईट असेल. येते लक्षात. कारण जेव्हा आपलं डिनोमिनेटर हे 0 असतं त्या ठिकाणी आन्सर ऑलवेज काय असतं, इन्फिनाईट असतं. तर अशा पद्धतीने एम पॉईंटला जे इलास्टिसिटी आहे ती इन्फिनाईट पाहायला मिळते. नाव लुक ॲट द पॉईंट एन. पॉईंट एन कुठे आहे पहा, या ठिकाणी तुम्हाला पॉईंट एन पाहायला मिळेल. ओके, तर पॉईंट एनला आपल्याकडे पहा काय आहे, तर या ठिकाणी लोअर पार्ट हा 0 पाहायला मिळतो अँड MN इज अ अप्पर पार्ट. पूर्ण जो पार्ट आहे तो तुम्हाला काय पाहायला मिळेल, अप्पर पार्ट पाहायला मिळेल. इट मीन्स दॅट आन्सर काय येईल, तर 0 येईल. तर या ठिकाणी पॉईंट एनला काय आहे, इलास्टिसिटी ऑफ डिमांड हा 0 आहे, कारण त्या ठिकाणी इलास्टिसिटी अवेलेबल नाही. टोटल इन इलास्टिक डिमांड त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो ॲट द पॉईंट ऑफ एन. ओके, तर अशा पद्धतीने आपण पॉईंट मेथड यूज करू शकतो टू स्टडी द इलास्टिसिटी ऑफ डिमांड. ओके, सी सो दिस इज आर्क मेथड. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आर्क मेथड स्टडी करणार आहोत.